तर सोशिओ टेक्निकल सिस्टीम म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये काय काय आहे हे आपण बघणार आहोत. तर त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत? तर मी अगोदर सांगतो तुम्हाला काय आहे ते रीड करून दाखवतो, नंतर ते एक्सप्लेन करतो की नो व्हॉट अ सोशियो टेक्निकल सिस्टीम इज अँड डिस्टिंक्शन बिटवीन अ सोशियल टेक्निकल सिस्टीम अ कम्प्युटर बेस्ड सिस्टीम. Introduce the concept of emergent or emergent system properties such as reliability, performance, safety, and security. Understand system in engineering process activities. Understand why the organizational context of a system affects its design and use. Understand legacy system and why these are critical to many business. आता जसं आपण आपल्या रेग्युलर सिस्टीम्स आहेत बरोबर, तशाच ह्या पण सिस्टीम आहेत, पण सोशल गोष्टींशी रिलेटेड ह्या सिस्टीम आपण बनवल्या जातात किंवा सोशल सामाजिक गोष्टी लक्षात घेऊन ह्या सिस्टीम काय केल्या जातात, बनवल्या जातात. सो व्हॉट इज सिस्टीम? सिस्टीम म्हणजे काय? अ सिस्टीम इज अ पर्पजफुल कलेक्शन ऑफ इंटर रिलेटेड कंपोनंट्स वर्किंग टुगेदर टू अचीव सम कॉमन ऑब्जेक्टिव्ह. सिस्टीम म्हणजेच काय? सिस्टीम म्हणजे असं एक गोष्ट जी काहीतरी पर्पजनी बनवलेली असते आणि तिचा मेन ऑब्जेक्टिव्ह काय असतं, तर जो काय आहे ती गोष्ट अचीव करणं, म्हणजे एखादं काही काम असेल ते गोष्ट काय करणं, अचीव करणं. सो सिस्टीममध्ये इंटर रिलेटेड कंपोनंट्स असतात. सपोज जर एक एक्झाम्पल घ्यायचं झालं तर मोबाईल आहे, तर मोबाईलमध्ये वेगवेगळे कंपोनंट्स आहेत. मोबाईल एक सिस्टीम आहे बोललं तर मोबाईलमध्ये वेगवेगळे कंपोनंट्स आहेत. मग मोबाईलचा टचपॅड असेल, त्याचा मदरबोर्ड असेल, त्याचा IC असेल, कॅमेरा आहे, बरोबर आहे, त्याच्यामध्ये प्रोसेसर असेल, त्याच्यामध्ये ती स्टोरेजचे काय रॅम असेल, इंटरनल स्टोरेज असेल, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ते त्याचे कंपोनंट्स झाले. आणि हे सगळे कंपोनंट्स बनून काय झालं, त्यामध्ये मोबाईल हा डिव्हाइस तयार झाला. मग मोबाईल डिव्हाइस म्हणजे काय झाली, एक सिस्टीम झाली. सिस्टीम म्हणजेच काय, एक पर्पजफुल कलेक्शन ऑफ इंटर रिलेटेड कंपोनंट्स. पर्पजफुल कलेक्शन ऑफ इंटर रिलेटेड कंपोनंट्स, असे कंपोनंट्स ज्याच्यामध्ये काय आहे, काहीतरी पर्पज आहे आणि ते सगळे कंपोनंट्स काय करतात, एकत्र येऊन एक सिस्टीम तयार होते. सगळ्यासाठी हे एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही. मोबाईलचं घ्या, तुम्ही टेलिफोनचं घ्या, तुम्ही कुठलाही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचं घ्या. सो त्याच्यामध्ये वेगवेगळे कंपाऊंड्स असतात आणि ते कंपाऊंड्स एकत्र आल्यानंतर काय होतं, त्या ठिकाणी एक सिस्टीम तयार होते. सो सिस्टीम मे इन्क्लूड सॉफ्टवेअर, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड हार्डवेअर अँड कॅन बी ऑपरेटेड बाय पीपल. सो सिस्टीममध्ये वेगवेगळे कंपोनंट्स असतात. त्याच्यामध्ये मेकॅनिकल कंपोनंट्स असतील, मेकॅनिकल गोष्टी असतील, इलेक्ट्रिकल कंपोनंट्स असतील, इलेक्ट्रॉनिक्स गोष्टी असतील, हार्डवेअर असतील, सॉफ्टवेअर असतील, ह्या सगळ्या गोष्टी त्या एका कंपोनंट्समध्ये असतात. हे म्हणजे थोडक्यात एम्बेडेड सारखं पण आहे. एम्बेडेड डिव्हाइस आपण घेतलं तर एम्बेडेड डिव्हाइसमध्ये हार्डवेअर असतं, सॉफ्टवेअर असतं, मेकॅनिकल कंपोनंट्स असतात, बरोबर आहे, इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स असतात, इलेक्ट्रिक गोष्टी असतात. तर सगळ्या त्या एकत्र असून त्या काय होतं, एक ठिकाणी एक एम्बेडेड डिव्हाइस बनतं. फॉर एक्झाम्पल आपण रिमोट वगैरे बघतो, वॉशिंग मशीन आहे, AC आहे, हे सगळे एक्झाम्पल्स आहेत की त्याच्यामध्ये फक्त काय एक हार्डवेअर नाही आहे, त्याच्यामध्ये मेकॅनिकल कंपोनंट्स पण त्या ठिकाणी, इलेक्ट्रिकल कंपोनंट्स पण त्या ठिकाणी आहेत. सो ती एक सिस्टीम आहे. सिस्टीम कंपोनंट्स आर डिपेंडेंट ऑन अदर सिस्टीम कंपोनंट्स. काही असे असतात की बाकीच्या सिस्टीम कंपोनंट्सवरती पण डिपेंड असतात. सो द प्रॉपर्टीज अँड बिहेवियर ऑफ द सिस्टीम कंपोनंट्स आर इनएक्सट्रिकेबिलिटी कांट इस्केप. त्यानंतर काही असे बिहेवियर असतात ते का आपण इस्केप करू शकत नाही, हे आहे त्या सिस्टीम. सो मेन हे मोठो. आता सोशिओ टेक्निकल सिस्टीम काय? सोशिओ टेक्निकल सिस्टीम म्हणजे काय? सिस्टीम म्हणजे आपण समजलं की काय इंटरग्रेटेड कंपोनंट्स वगैरे हे सगळं असतं. आता सोशिओ टेक्निकल सिस्टीम म्हणजे काय? तर अशी सिस्टीम ज्यामध्ये तुमचा सोशल किंवा सामाजिक गोष्टींचा काय केला, तो विचार केला, सोशल लाईफचा विचार केला तो. फॉर एक्झाम्पल सांगतो, फेसबुक आहे किंवा एक फेसबुकचा, ॲमेझॉनचं घेऊया. ॲमेझॉनचं एक्झाम्पल घेऊया, फेसबुकचं सांगतो नंतर तुम्हाला. ॲमेझॉनचं एक्झाम्पल घेऊया. ॲमेझॉन हे वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये आहे, फक्त इंडियामध्ये असं नाही. पण जेव्हा त्यांच्याकडे जे काय ते ॲप चालतंय ते इंडियन कल्चरच्या नुसार ते काय करतात, वर्क करतात, बरोबर. त्यांची जी काही वेबसाईट आहे ती फॉर द इंडिया ओनली, ओके. फॉर द पाकिस्तान ऑल होल कंट्री ते त्यांच्या कंट्रीच्या कल्चरनुसार ते वर्क करतात. म्हणजे त्यांची सोशल लाईफ लक्षात घेऊन. सपोज इंडियामध्ये जर एखादा गणपती फेस्टिवल आहे, दिवाळी फेस्टिवल आहे, मग त्याचं त्या ठिकाणी सेल असतं, बरोबर आहे. बाकीच्या कंट्रीजमध्ये जसं असेल असं नाही, ठीक आहे. सगळीकडे ॲमेझॉनचं जर इंडियामध्ये जर दिवाळीचा सेल आहे तर ऑल ओव्हर
वर्ल्ड त्या ठिकाणी सेल असेलच असं नाही. म्हणजे त्यांनी त्यांचं कल्चर काय केलं, जेव्हा ऍप डेव्हलप करताना त्यांनी त्यांचं इंडियनचं कल्चर लक्षात घेतलं आणि त्या ठिकाणी तो ऍप डेव्हलप केला. असंच आपल्याला काय करायला लागतं की जेव्हा सोशल टेक्निकल एखादी सिस्टम डेव्हलप करायची असेल, त्याचं कल्चर, मग त्याचं एन्व्हायरमेंट काय आहे, ते कोण यूज करणार आहे, ते त्या ठिकाणी त्याचा कस्टमर कोण आहे, एंड युजर कोण आहे, बरोबर, ते कुठे ऑपरेट करणार आहे, कुठल्या एन्व्हायरमेंटमध्ये, कुठल्या ठिकाणी ऑपरेट होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी लक्षात घ्यायला लागतात. सपोज जर एखादं फेसबुक, आता फेसबुकचं एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. फेसबुकचा एक्झाम्पल इंग्लिशमध्ये आहे, बरोबर, त्याच्याबरोबर मराठीमध्ये पण आहे, वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये पण आहे. इंडियामध्ये जेवढ्या लँग्वेज मोस्ट ऑफ द आहेत मेनली यूज, गुजरातीत आहे, हिंदीत आहे, बरोबर आहे. ते तुम्ही हिंदी वगैरे पण यूज करू शकता, मराठीमध्ये पण यूज करू शकता. काय केलं हे मराठीमध्ये का यूज करायचं झालं, तर त्या ठिकाणी त्यांनी हे जे यूज करणार आहेत त्यांची काय केलं, त्यांचं मेन म्हणजे काय घेतलं, त्यांचं लक्षात घेतलं युजर फ्रेंडली बनवण्यासाठी. म्हणजेच काय, ऑपरेट करायला किंवा युजर जे आहेत ते त्या ठिकाणी काय होऊ शकतात, जास्तीत जास्त युजर फ्रेंडली होऊ शकतात, त्यांना सिस्टीम इझिली हँडल करता येऊ शकते, बरोबर आहे. आणि ते जास्त त्या सिस्टीमकडे अट्रॅक्ट होऊ शकतात की इट इज इन माय लँग्वेज, देन आय कॅन यूज दॅट. ओके, मराठीत आहे ते आपण यूज करू शकतो. सो हे सगळे एक्झाम्पल्स आहेत. म्हणजेच काय, सोशल गोष्टी, सोशल किंवा सामाजिक सगळ्या गोष्टी, एन्व्हायरमेंट असेल बाजूचं, फिजिकल, सगळं कोण यूज करतं, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन सिस्टीम डेव्हलप करायला लागते. दॅट इज अ सोशिओ टेक्निकल सिस्टीम. समजतंय? सो हे सोशियल टेक्निकल सिस्टीम आपण कॉन्सेप्ट बघितली. त्यानंतर सिस्टीम म्हणजे काय ही कॉन्सेप्ट बघितली. त्यानंतर सिस्टीमच्या कॅटेगरीज कोणत्या कोणत्या आहेत. सिस्टीमच्या कॅटेगरीजमध्ये टेक्निकल कम्प्युटर बेस्ड सिस्टीम असते आणि सोशिओ टेक्निकल सिस्टीम आहे. आता टेक्निकल कम्प्युटर बेस्ड सिस्टीम मध्ये काय, सिस्टीम दॅट इन्क्लूड हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर बट वेअर द ऑपरेटर्स अँड ऑपरेशनल प्रोसेसेस आर नॉट नॉर्मली कन्सिडर्ड टू बी पार्ट ऑफ द सिस्टीम. द सिस्टीम इज नॉट सेल्फ अवेअर, लाईक टीव्ही, मोबाईल फोन. आता टेक्निकल कम्प्युटर बेस्ड सिस्टीम मध्ये काय, जसं की ह्यामध्ये हार्डवेअर सॉफ्टवेअर इन्क्लूड आहे, बट त्याच्यामध्ये ऑपरेशनल प्रोसेस आर नॉट नॉर्मली कन्सिडर्ड टू द पार्ट ऑफ द सिस्टीम. म्हणजे काय तुम्ही ऑपरेट करताय किंवा ऑपरेशन्स करताय त्या सिस्टीम मध्ये, ते इट इज नॉट पार्ट ऑफ द सिस्टीम, इट इज अ पार्ट ऑफ युअर बिहेवियर ऑर व्हॉट यू आर हँडलिंग दॅट. ते तुम्ही काय हँडल करताय त्याच्यावर डिपेंड आहे. मोबाईल फोन हा काय स्वतःहून चालत नाही, बरोबर आहे. मोबाईल फोन जर नुसताच असं ठेवला तर त्या ठिकाणी तो काय होईल, त्या ठिकाणी तो नुसताच तसा पडून राहील. टीव्ही जर तुम्ही चालूच केला नाही तर त्या ठिकाणी नुसताच टीव्ही त्या ठिकाणी राहील. तुम्ही जेव्हा ऑपरेट कराल तेव्हा ते काय होईल, त्या ठिकाणी ऑपरेट होईल. म्हणजे इट इज अ ऑपरेशन किंवा स्टार्टिंग किंवा ते हँडल करणं इज अ नॉट अ पार्ट ऑफ द सिस्टीम. बट व्हॉट इज अ सिस्टीम, सिस्टीम ज्यामध्ये सगळे कंपोनेंट्स आहेत, सॉफ्टवेअर आहे, हार्डवेअर आहे, हे सगळं झालं ते सिस्टीम. पण ऑपरेशन इट इज अ नॉट पार्ट ऑफ द सिस्टीम. So, socio-technical, that is a technical computer-based system. Again, next term is socio-technical system. आता socio-technical system मी सांगितलं तुम्हाला in short काय concept आहे. त्यानंतर ह्याने दिलेली डेफिनेशन आहे की system that include technical system but also operational process and people who use and interact with technical system. Socio-technical systems are governed by organizational policies and rules. ह्या ठिकाणी सिस्टीम, अशी सिस्टीम ज्यामध्ये टेक्निकल गोष्टी पण आहेत, ज्यामध्ये ऑपरेशनल किंवा प्रोसेस ज्या आहेत त्या पण लक्षात घेतल्या जातात. याच्यामध्ये परत कोण यूज करणार आहे, विच पीपल आर युझिंग, सो ते पण लक्षात केलं जातात. हू यूज द दॅट सिस्टीम. त्यानंतर हू इज इंटरॅक्ट विथ दॅट सिस्टीम, कोण इंटरॅक्ट करणार ते पण लक्षात घेतलं जातं. त्यानंतर ह्याच्यामध्ये काही पॉलिसीज पण असतात, जसं की गव्हर्नमेंटचं आहे, ऑर्गनायझेशनचं आहेत. गव्हर्नमेंटचं, इंडियन गव्हर्नमेंटच्या ज्या काही पॉलिसी असतात त्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसी, म्हणजे महाराष्ट्र स्टेटच्या गव्हर्नमेंटच्या ज्या काही पॉलिसी असतील. म्हणजेच काय, तर सोशल लाईफ, सोशल सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन ती सिस्टीम काय केली असते, बनवली असते. फॉर एक्झाम्पल त्यांनी घेतलं बुक पब्लिकेशन. आता बुक पब्लिकेशनमध्ये त्यांनी एक्झाम्पल घेतलं की जसं की इंडियामध्ये बुक जेव्हा डेव्हलप करतो आपण किंवा एखादं राईट करायचं असेल तर त्याच्यामध्ये प्लॅगरिझम सापडायला नको, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये असतात. त्यानंतर प्लॅगरिझम, त्यानंतर त्याची लँग्वेज, बरोबर आहे. त्यानंतर ते कुणालाही त्या ठिकाणी कुणाच्याही भावना त्या ठिकाणी दुखवल्या गेल्या नाही पाहिजेत, हे पण त्या ठिकाणी बुकमध्ये लिहिताना लक्षात घेतलं पाहिजे. सो कुठल्याही सामाजिक असतील किंवा कुठल्याही काही असेल, पर्टिक्युलर व्यक्तीचे असतील, सगळीकडे हे रूल लागू होतात. असं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जनरली सांगतो मी की तुम्ही एखादा मूवी काढा असेल तर मूवी पण बघा का जेव्हा बनवतात तेव्हा सगळ्या गोष्टी लक्षात जातात. मोस्टली हिस्टॉरिकल मूवी असतात. हिस्टॉरिकल जर इंडियामध्ये आपण एखादं बघत असेल तर त्या ठिकाणी कुणाच्या भावना दुखावल्या नाही गेल्या पाहिजे. जेव्हा जास्तीत जास्त जेवढा अभ्यास करता येईल तेवढं ते अभ्यास करून त्या ठिकाणी ते काय करतात,
सगळं बनवत असतात. म्हणजे त्याचे रूल्स, त्याची काय कोणाच्या पॉलिसीज गव्हर्नमेंटच्या, त्यानंतर मूवीच्या काय पॉलिसीज असतील. सेम फॉर द बुक ऑल्सो. वेन वी आर रायटिंग द बुक, देन ऑल्सो दे आर कन्सिडरिंग धिस होल थिंग्स. समजताय? सगळीकडे हे लागू होतं, मोस्ट सगळ्याकडे. म्हणजे तुम्ही फॉर एक्झाम्पल मूवी घ्या, कुठलंही ॲप्लिकेशन घ्या, कुठलाही सोशल मीडिया घ्या, तुम्ही बुक घ्या, सगळीकडे हे लागू होतं. तुम्ही ज्या कल्चरमध्ये आहात त्या सगळ्यांचं त्या ठिकाणी लक्षात घेऊन ती सिस्टीम काय केली पाहिजे, त्या ठिकाणी डेव्हलप झाली पाहिजे, ती सिस्टीम त्या ठिकाणी बनली पाहिजे. सपोज मग जर तसं नाही झालं तर त्या ठिकाणी तो विरोध हा होतोच, आणि दुसरं म्हणजे ते बाकीचे प्रॉब्लेम्स पण त्या ठिकाणी काय होतात, फेस होत असतात. सो दॅट इज अ सोशिओ टेक्निकल सिस्टम. दॅट इज अ सिस्टम दॅट विल बी टेक्निकल ऑल्सो, अँड इट कन्सिडर द सोशल थिंग्स ऑल्सो. ओके, ह्यामध्ये सोशलच्या काही गोष्टी आहेत त्या पण त्या ठिकाणी कन्सिडर केल्या असतात. सो सोशिओ टेक्निकल सिस्टमचे कॅरेक्टरिस्टिक्स कोणते कोणते आहेत, तर त्यामध्ये आहे इमर्जंट प्रॉपर्टीज आहेत, नॉन डिटर्मिनिस्टिक आहे, कॉम्प्लेक्स रिलेशनशिप विथ ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह आहे. ठीक आहे. सो इमर्जंट प्रॉपर्टीज मध्ये प्रॉपर्टीज ऑफ द सिस्टीम ऑफ होल दॅट डिपेंड ऑन द सिस्टीम कंपोनंट्स अँड देअर रिलेशनशिप. म्हणजेच काय, सिस्टीमच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या किंवा सिस्टीम जी आहे ते त्याच्या प्रॉपर्टीजवरती डिपेंड आहे. सिस्टीम होल डिपेंड ऑन दॅट सिस्टीम कंपोनंट्स, म्हणजे कंपोनंट्सवरती टोटली डिपेंड आहे आणि त्यांच्या रिलेशनशिपवरती डिपेंड आहे. इमर्जंट प्रॉपर्टीजमध्ये त्याचे एक्झाम्पल दिले आहे की व्हॉल्यूम आहे, रिलायबिलिटी आहे, सिक्युरिटी आहे, रिपॅबिलिटी आहे, युझॅबिलिटी आहे. म्हणजे प्रॉपर्टी ऑफ द सिस्टीम ॲज होल रादर दॅन प्रॉपर्टीज दॅट कॅन बी डिराइव्ह फ्रॉम द प्रॉपर्टीज ऑफ द कंपोनंट सिस्टीम. Emergent properties are a consequence of the relationship between the system components. They can therefore only be accessed and measured once the components has been integrated into system. आता एक्झाम्पल्स ह्या ठिकाणी ऑफ इमर्जंट, म्हणजे इमर्जंट मध्ये थोडक्यात काय, इट इज अ सिस्टीम विच डिपेंड ऑन टोटली डिपेंड ऑन दॅट टेक्निकल टर्म्स ऑर दॅट कंपोनंट्स ऑफ दॅट सिस्टीम. अशी सिस्टीम जी पूर्णपणे त्यांच्या कंपोनंट्स आणि त्याच्या बिहेवियर, त्याच्या रिलेशनशिपवरती डिपेंड आहे. कुठले कंपोनंट्स, कुठल्या प्रॉपर्टीज ह्या त्यामध्ये कन्सिडर केल्या जातात. मग त्याच्यामध्ये व्हॉल्यूम असेल, ठीक आहे, म्हणजेच काय थोडक्यात स्पेस, इट व्हॅरीज डिपेंड ऑन हाऊ द कंपोनंट असेंब्ली आर अरेंज अँड कनेक्टेड. एका सिस्टीमचं स्पेस असेल, ठीक आहे. जर सपोज फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर एसी जर सपोज खूप मोठा असता, एक रूम एवढा किंवा जास्त त्यापेक्षा मोठा, जुने कम्प्युटर घेतला ते खूप लार्ज साईजमध्ये होते, बरोबर आहे. म्हणजेच ते डिपेंड आहे टोटल त्या साईजवरती, आणि ती साईज तेवढी त्याला लागतेच. तेवढी साईज जेवढी लागते ती त्याला तिचा भाग आहे. तर तसं झालं नाही तर त्या ठिकाणी काय होतं की ती वर्क करणार नाही सिस्टीम. म्हणजेच काय, हे सगळीकडे लागू. म्हणजे हे जुनं एक्झाम्पल सांगितलं मी कम्प्युटरचं, की जे खूप मोठ्या प्रमाणात होते. त्यानंतर एसीचं पण एक पर्टिक्युलर स्पेस आहे, तो स्पेस त्याला तिथे त्या ठिकाणी दिलंच पाहिजे. वॉशिंग मशीन असेल पण त्याचा स्पेस आहे, त्या ठिकाणी ते त्याला दिलंच पाहिजे. दॅट इज अ व्हॉल्यूम. मीन्स ह्या प्रॉपर्टीवरती ते डिपेंड आहे, ते जे काय डिव्हाइस आहे ते. Reliability. The system reliability depends on the component reliability, but unexpected interaction can cause new types of failure and therefore affect the reliability of the system. Reliability म्हणजेच काय, त्या ठिकाणी जर सिस्टीम वर्क करते ती रिलायबल पाहिजे. जर मल्टिपल ऑपरेशन्स त्यामध्ये होत असतील तर मल्टिपल ऑपरेशन्स वरती ते काय केलं पाहिजे, वर्क केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल इथे आपण घेऊ शकतो बुकिंग सिस्टीम घेऊ शकता तुम्ही, ठीक आहे. इथे ऑनलाईन मूवी तिकीट्स, बुक माय शोचं जर इथे एक्झाम्पल घेतलं आपण, की रिलायबिलिटीचं काय आहे, तर रिलायबिलिटीमध्ये तुमची जी काय सिस्टीम आहे ती रिलायबल पाहिजे. जर सपोज मी इथे एक्झाम्पल सांगतो, इथे जर मूवी इथे मी तिकीट बुक करत असेल कुठल्याही मूवीचं, तर त्या ठिकाणी तिकीट बुक करताना मला सपोज मी एखादी तिकीट बुक करतो, तर त्यावेळी ती तिकीट बुक होताना तीच तिकीट बुक झाली पाहिजे. जर सपोज काउंटरला जर त्या ठिकाणी त्याच जागेची कुणी तिकीट बुक केली, त्या ठिकाणी काय होणार आहे, प्रॉब्लेम येणार आहे. मग ते प्रॉब्लेम अनएक्सपेक्टेड जे काय इंटरॅक्शन आहेत त्या ठिकाणी होऊ नये, असं या ठिकाणी होत आहे. हे सिस्टीमचं वर्क चालतं. या ठिकाणी नेट स्लो आहे. ओके, इथे मी एखादं जर सिस्टीम किंवा मूवी बुक करत असेल, तर ते जेव्हा तिकीट बुक करताना मला काय करायला पाहिजे, त्या ठिकाणी ते जे काय आहे ते तिकीट इथे बुक तिकीट केलं मी. बुक तिकीटमध्ये करताना इथे जर
कुठे आहे ते होत नाहीये. ओके, इथे सगळं सिलेक्ट केलं. ह्या ठिकाणी जर तिकीट बुक करायला गेले तर प्रोसीड इथे शो घेतला, हा ॲक्सेप्ट केलं, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल रिलायबिलिटीचं मी सांगतो एक्झाम्पल. इथे मी 8 सीट घेतलं, 10 सीट घेतलं, 10 सीट घेतो मॅक्झिमम. 10 सीटमध्ये ह्या जर 10 सीट मी घेतल्या, ह्या सगळ्या अशा बुक करत असेल, बरोबर आहे, ह्या. आणि ह्यापैकी कुठलीही सीट जर काउंटरला जर बुक झाली, हे ऑनलाईन करतो मी, काउंटरला जर बुक झाली तर त्यावेळी काय व्हायला पाहिजे, तिथे ते एरर यायला पाहिजे किंवा अनएक्सपेक्टेड एरर हा येऊ शकतो, बरोबर आहे. म्हणजेच काय, मी जास्तीत जास्त मला सपोज जर ही 2 नंबरची सीट इथे पाहिजे तर ही 2 नंबरची सीट मी बुक केलेली आहे, तीच मला काय त्या ठिकाणी भेटली पाहिजे. म्हणजेच काय, मी इथे जर करतोय बुक तर माझं काउंटरला पण त्या ठिकाणी ते काय व्हायला पाहिजे, बुक व्हायला पाहिजे. काउंटरला त्या ठिकाणी दुसरं काहीतरी सिस्टीम त्या ठिकाणी वॅकंट आहे किंवा सीट वॅकंट आहे असं दाखवायला नको, अवेलेबल आहे असं दाखवायला नको. म्हणजेच काय, रिलायबल पाहिजे सिस्टीम. मी जर त्या ठिकाणी वर्क करतोय त्या सिस्टीममध्ये तर ती प्रॉपर त्या ठिकाणी वर्क झाली पाहिजे. सिक्युरिटी पण त्या ठिकाणी तसंच आहे. एक्झाम्पल इथे सांगितलं ह्याचं रिलायबल कसं पाहिजे. मी ॲट अ टाइम मल्टिपल जर त्या ठिकाणी मी इथं बुक केलं त्यानंतर ते सांगितलं तुम्हाला त्या ठिकाणी पण बुक झाली पाहिजे, बरोबर आहे. काही ठिकाणी रेट वेगळे असतात, काही ठिकाणी हे शोचं आहे, बरोबर आहे. काही ठिकाणी बरेच एक्झाम्पल्स रिलायबिलिटीमध्ये घेऊ शकतो आपण. म्हणजेच काय, तुम्ही जर एका ठिकाणी जर ते बुक करताय, बुकिंग करताय तर ते बुक केल्यानंतर तुम्हाला ती तिकीट त्या ठिकाणी रिझर्व झालेली पाहिजे. सपोज जर ऐन टायमाला तुम्ही जर कॅन्सल करताय तर ते कॅन्सल करताना पण त्या ठिकाणी शेवटच्या मिनिटाला जर तुम्ही कॅन्सल केली, बरोबर आहे, शेवटच्या मिनिटाला कॅन्सल केल्यानंतर त्या ठिकाणी दुसरं कोणी रिझर्व करेलच असं नाही, बरोबर आहे. तुम्ही एंटर केल्यानंतर पण कॅन्सल केला असाल तर त्या ठिकाणी त्याचा काही फायदा नाही, बरोबर. सो ह्या सगळ्या गोष्टी त्या रिलायबिलिटीमध्ये येत असतात, त्याच्या काय त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी त्या कन्सिडर केल्या पाहिजेत. युजेबिलिटीमध्ये पण तशा आहेत, बरोबर. युजेबिलिटीमध्ये पण तसंच आहे. सिक्युरिटी हा एक मेन पॉईंट आहे की द सिक्युरिटी ऑफ द सिस्टीम इज कॉम्प्लेक्स प्रॉपर्टी दॅट कॅनॉट बी इझिली मेजर. So attacks may be devices that were not anticipated by the system designers, and so many defect built-in safeguards. तुमची सिस्टीम जेवढी सिक्युअर असेल तेवढं चांगलंच आहे. अटॅक हा कुठल्याही गोष्टीतून होऊ शकतो. मी सांगितलं, जसं मागच्या वेळी तुम्हाला सांगितलं असेल की अटॅक जो काय करणार आहे तो अटॅक करणारा माणूस हा फक्त एक विकनेस शोधत असतो, त्याला फक्त एक विकनेस पाहिजे. पण तुम्हाला जेव्हा तुम्ही विचार करत असता, सिस्टीम जेव्हा डेव्हलप करत असता, तेव्हा सगळ्या विकनेस किंवा कुठलाही विकनेस त्या ठिकाणी मध्ये व्हल्नरॅबिलिटीज कुठलीही राहता कामा नाही सिस्टीममध्ये, हा विचार करायला पाहिजे, बरोबर. म्हणजे सगळे डोर, आपण सपोज जर एक्झाम्पल घेतलं, एखादं घर आहे तर घराचे सगळे डोर्स, जास्त डोर्स किंवा सगळं पूर्ण घर हे बंद असायला पाहिजे. ते बंद आहे किंवा ते बंद करणं हे आपली जबाबदारी आहे, फॉर एक्झाम्पल सांगतो. बट त्यातला कुठलाही जर एखादा डोर वीक असेल किंवा एखादा डोर क्लोज नसेल तर त्या ठिकाणी अटॅक हा होणारच आहे. म्हणजेच काय, जेव्हा सिस्टीम तुम्ही बिल्ड करताय त्यावेळी ती पूर्णपणे विचारात घेऊन त्या ठिकाणी बिल्ड झाली पाहिजे. So that is a security. Then the repairability, the property reflects how easy it is to fix a problem with the system. Once it has been discovered, it depends on being able to diagnose the problems, access the components that are faulty and modify or replace these components. Repairability हे सांगितलं की एखाद्या वेळी जर प्रॉब्लेम आला तर त्या ठिकाणी ते रिपेअर. आता सपोज माझं मागे सांगितलं अनएक्सपेक्टेड एरर एखादा असेल तर रिलायबिलिटीमध्ये तसं मी इथे बुक करतोय पण तिथे अवेलेबल दाखवतं काउंटरला, मग तसं दाखवायला नको. मग ते काय करायला पाहिजे, त्या ठिकाणी रिपेअर करायला पाहिजे, तसे प्रॉब्लेम्स ते रिपेअर करायला पाहिजे. सपोज जर एखादा ऐन टायमाला त्या ठिकाणी क्लोज करतो किंवा ऐन टायमाला त्या ठिकाणी कॅन्सल करतो तर त्याचं काहीतरी सोल्युशन त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. सो हे सगळे रिपेअबिलिटीमध्ये आहेत. त्यानंतर युजेबिलिटी, द प्रॉपर्टी रिफ्लेक्ट्स हाऊ इझी इट इज टू यूज द सिस्टीम. इट डिपेंड ऑन द टेक्निकल सिस्टीम कंपोनंट्स, इट्स ऑपरेटर्स अँड इट्स ऑपरेटिंग एन्व्हायरमेंट. युजेबिलिटीमध्ये तुमची किती युजर फ्रेंडली आहे सिस्टीम, किती इझिली त्या ठिकाणी ऍक्सेस करताय, मग त्यामध्ये टेक्निकल गोष्टी पण आहेत आणि तुमच्या ऑपरेटिंगचं एन्व्हायरमेंट पण आहे, ठीक आहे. किती इझिली तुम्ही यूज करता सिस्टीम ते एक महत्वाचं आहे. मी जर त्या ठिकाणी ॲमेझॉनला जात असेल आणि ॲमेझॉनला घेतल्यानंतर मला जे पाहिजे प्रोडक्ट ते मी सर्च करत असेल, पण ते मला जे पाहिजे ते सर्च केल्यानंतर येतच नसेल, मग त्याचा काय फायदा आहे. मग युजेबिलिटीमध्ये काय, तशी सिस्टीम तुम्हाला युजफुल असणं, युजर फ्रेंडली असणं हे महत्वाचं आहे, बरोबर. सो दॅट इज अ एक्झाम्पल ऑफ इमर्जंट प्रॉपर्टीज. त्यानंतर टाइप्स ऑफ इमर्जंट प्रॉपर्टीजमध्ये फंक्शनल इमर्जंट प्रॉपर्टीज, नॉन फंक्शनल इमर्जंट प्रॉपर्टीज आहेत. फंक्शनलमध्ये they appear when all the parts of the system work together to achieve some objective. For example, the bicycle has the functional properties of being transportation device once it has been assembled from its components. आता कंपोनंट या ठिकाणी डबल वर्ड झाला आहे, कंपोनंट.
फंक्शनल इमर्जंट प्रॉपर्टीमध्ये एखादी डिव्हाइस ते कधी प्रॉपर वर्क करतं जेव्हा ते पूर्णपणे असेंबल, ह्या ठिकाणी बायसायकलचं एक्झाम्पल दिले त्यांनी, की एखादा डिव्हाइस ते त्याचं जे काही गोल आहे ते अचीव्ह करण्यासाठी काय करत असतं, त्या ठिकाणी वर्क करत असतं. दॅट इज अ फंक्शनल प्रॉपर्टीज. ते फंक्शनल प्रॉपर्टीज ह्या कधी वर्क होतील त्याच्यातल्या, जेव्हा ते सिस्टीम पूर्णपणे बनलं असेल, सगळे कंपोनंट्स त्याच्यामध्ये वर्किंग करत असेल. फॉर एक्झाम्पल बायसायकलमध्ये सगळे त्याचे कंपोनंट्स वर्क करतात, देन इट इज अ ट्रान्सपोर्टेशन डिव्हाइस. नुसतं त्या ठिकाणी सांगाडा त्या सायकल जातं त्याचा काय फायदा नाही, बरोबर, किंवा टायर पंक्चर आहे त्याचा काय फायदा नाही. म्हणजे सगळे कंपोनंट्स त्याची काय पाहिजे, त्या ठिकाणी वर्किंग पाहिजे, सगळे कंपोनंट्स त्या ठिकाणी एकत्र नीट पाहिजेत, तर त्याचा फायदा आहे. देन इट इज अ फंक्शनल. ओके, अदरवाइज इट इज नॉट फंक्शनल. देन नॉन फंक्शनल इमर्जंट प्रॉपर्टीज काय आहेत? So these relate to the behavior of the system in its operational environment. Examples are reliability, performance, safety and security. Non-functional मध्ये इट रिलेट टू द बिहेवियर, ठीक आहे, आणि ऑपरेशन. हे जे आहे नॉन फंक्शनल ते तुमचे बिहेवियर आणि ऑपरेशनवरती वर्क करतात. फॉर एक्झाम्पल परफॉर्मन्स आहे, सेफ्टी आहे, सिक्युरिटी आहे. आता सिक्युरिटी हे काय तुमच्या ऑपरेशन्स मधला पार्ट नाहीये, तुम्ही सिक्युरिटी सिस्टीमला दिली पाहिजे. मग सिक्युरिटी हा नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट झाला. इट इज इम्पॉर्टंट बट इट इज नॉन फंक्शनल. Safety is also, performance is also. So they often critical for the computer based system as a failure to achieve some minimal defined level. So these properties may make the system unusable. हे नॉन फंक्शनल आहेत, बट जर ह्यातला कुठला जर एखादा पॉईंट राहिला असेल, परफॉर्मन्स नीट नसेल, त्या ठिकाणी सिक्युअर नसेल सिस्टीम, देन ते ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तुमच्या डिव्हाइसला अनयुजेबल करू शकतात. ठीक आहे, अनयुजेबल म्हणजे काय, त्या ठिकाणी ते डिव्हाइस यूज होणार नाही प्रॉपर असा. एक्झाम्पल सिस्टीम रिलायबिलिटी, ह्या ठिकाणी इन्फ्लुएन्स रिलायबिलिटीचं दिलेलं आहे, रिलायबिलिटी रिलेशनशिप. सो रिलायबिलिटी म्हणजे सांगितलं तुम्हाला की किती रिलायबल आहे, हे ते सगळं एक्सप्लेन केलं तुम्हाला की सिस्टीम कसं वर्क करेल. ठीक आहे, तुमचं क्विक ॲक्शन हे पण पाहिजे, म्हणजे एखादं काम करता तुम्ही तर त्या ठिकाणी ते प्रॉपर वर्क केलं पाहिजे. त्या ठिकाणी हार्डवेअर रिलायबल पण पाहिजे, सॉफ्टवेअर असेल ऑपरेटर रिलायबल पण पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल इथे हार्डवेअर रिलेबल म्हणजे काय, व्हॉट इज द प्रॉबॅबिलिटी ऑफ द हार्डवेअर कंपोनंट फेलिंग अँड हाऊ लॉंग डज इट टेक टू रिपेअर दॅट कंपोनंट्स. जर तुमचं एखादा हार्डवेअर त्या ठिकाणी जर फेल होत आहे, तर फेल झाल्यानंतर ते त्यावरती सोल्युशन काय आणि ते रिपेअर व्हायला त्या ठिकाणी किती वेळ लागतोय, किंवा ते रिपेअर केल्यानंतर त्या ठिकाणी किती वेळ लागतो. दॅट इज अ हार्डवेअर रिपेअबिलिटी. तुमचं एखादं सिस्टीम जर कंपोनंट इमर्जन्सी वेळीलाच त्या ठिकाणी जर फेल झालं तर त्याचा फायदा काय. सो हार्डवेअर रिलायबल पण पाहिजे सिस्टीम, बरोबर. त्यानंतर सॉफ्टवेअर रिलायबिलिटी, हाऊ लायकली इट इज दॅट द सॉफ्टवेअर कंपोनंट विल प्रोड्यूस अन इनकरेक्ट आउटपुट. सॉफ्टवेअर फेल्युअर इज युजली डिस्टिंक्ट फ्रॉम हार्डवेअर फेल्युअर इन दॅट सॉफ्टवेअर डज नॉट वेअर आउट. त्यानंतर ऑपरेटर रिलायबिलिटी, सॉफ्टवेअर रिलायबिलिटी म्हणजे काय तुम्हाला सांगतं की कंपोनंट सगळे सॉफ्टवेअर जे आहे तुम्ही इनपुट दिल्यानंतर आउटपुट हे सगळं प्रॉपर व्हायला पाहिजे. त्यानंतर जर इनकरेक्ट चुकीचं इनपुट दिल्यानंतर पण आउटपुट हे करेक्टच पाहिजे, प्रॉपर मेसेज त्या ठिकाणी पाहिजे. तर सपोज मी इंटिजर टाकायला सांगतोय, सपोज जर एखाद्याने कॅरेक्टर टाकले, तर कॅरेक्टर टाकले तरी पण त्या ठिकाणी काय करायला पाहिजे ते की तुम्ही कॅरेक्टर टाकले असं, म्हणजे काही असेल ते मेसेज त्या ठिकाणी प्रिंट व्हायला पाहिजे. असं नाही की त्यांनी चुकीचं इनपुट दिलंय म्हणजे आपली सिस्टीम बंदच व्हायला पाहिजे, असं त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. म्हणजे काय, सॉफ्टवेअर रिलायबल पण त्या ठिकाणी सिस्टीम पाहिजे. त्यानंतर ऑपरेटर रिलायबिलिटी, हाऊ लायकली इज दॅट द ऑपरेटर ऑफ अ सिस्टीम विल मेक अन एरर. ओके, जर चुकून ऑपरेटरने त्या ठिकाणी एरर केली किंवा ऑपरेटरने चुकीचं त्या ठिकाणी केलं, फॉर एक्झाम्पल, तर त्याला काय सोल्युशन की हाऊ लायकली इट इज दॅट द ऑपरेटर ऑफ द सिस्टीम विल मेक अन एरर. तुमचं ऑपरेटर पण त्या ठिकाणी चुकीचं गोष्ट करू शकतो, बरोबर आहे. त्या ठिकाणी एक्झाम्पल तुम्ही फायर एक्सटिंग्विशरचं घेऊ शकता, बरोबर आहे, जे की फायर नंतर एमर्जन्सी जे काय आग विझवण्यासाठी एमर्जन्सी त्या ठिकाणी सिस्टीम असते, बरोबर. कंपनीमध्ये वगैरे बदला असाल किंवा एखाद्या ऑफिसमध्ये वगैरे बदला असाल की डायरेक्ट बाय डिफॉल्ट त्या ठिकाणी मध्ये पाणी वगैरे येत असतं आणि ते आग विझते, इंटरनल आग लागत असते, फक्त ते एका बटनावरती किंवा एका ऑपरेशनवरती. हे सगळं होतंय पण ते इमर्जन्सीमध्ये व्हायला पाहिजे. बट चुकून एखाद्याने मस्करीतच तसं ऑन केलं तर सगळं त्या ठिकाणी डिव्हाइस किंवा काय असेल ते सिस्टीमचं काय होणार, त्या ठिकाणी नुकसान होणार आहे. म्हणजेच काय, ऑपरेटर रिलायबिलिटी पण त्या ठिकाणी हवी, ते पण त्या ठिकाणी काय आहे तेवढंच इम्पॉर्टंट आहे. कोणी जर चुकून त्या ठिकाणी जर त्या ठिकाणी ऑपरेशन्स करत असेल तर त्याच्यावरती पण सोल्युशन हे असलं पाहिजे. सो दॅट इज द इन्फ्लुएन्सेस ऑफ रिलायबिलिटी. त्यानंतर आहे द सिस्टीम इंजिनिअरिंग प्रोसेस. आता सिस्टीम इंजिनिअरिंग प्रोसेस युजली फॉलो द वॉटरफॉल मॉडेल. वॉटरफॉल मॉडेल आपण बघितलेलं आहे.
ते वॉटरफॉल मॉडेल या ठिकाणी काय केलं जातं, फॉलो केलं जातं. मग त्यामध्ये रिक्वायरमेंट डेफिनेशन आहे. रिक्वायरमेंट डेफिनेशन म्हणजेच काय, रिक्वायरमेंट कलेक्शन किंवा इन्फॉर्मेशन कलेक्शन, बरोबर आहे. ते सगळे ह्यामध्ये केलं जातं. त्यानंतर ते केल्यानंतर सिस्टीम डिझाईन केली जाते. सिस्टीम डिझाईन केल्यानंतर हाऊ इट लुक्स, बरं, सिस्टीम कशी दिसेल हे ह्या ठिकाणी बनवलं जातं. त्यानंतर सब सिस्टीम डेव्हलपमेंट केलं जातं. त्या ठिकाणी डेव्हलपमेंट केलं जातं. ॲक्च्युली डेव्हलपमेंट म्हणजे सिस्टीम बिल्ड करणं, कोडिंगचा वगैरे पार्ट किंवा बॅकएंडचा पार्ट ह्या ठिकाणी बनवला जातो. मग ते इंटिग्रेट केले जातात. सिस्टीम इंटिग्रेशन म्हणजे काय, स्मॉल युनिट तुम्ही बनवलं असाल, वेगवेगळे स्मॉल कंपोनंट्स त्या ठिकाणी बनवलं असाल, ते स्मॉल कंपोनंट एकत्र केले जातात आणि ते एकत्र करून काय केलं जातं, इथे सिस्टीम इन्स्टॉल केली जाते, बरोबर. त्या ठिकाणी टेस्टिंग वगैरे ह्यामध्ये होत असतं. टेस्टिंग होतं त्या ठिकाणी टेस्टिंगचे वेगवेगळे टाईप्स आहेत, ते सगळं त्या ठिकाणी युजर फ्रेंडली आहे की नाही, बरोबर आहे की नाही, सगळं वर्क होते की नाही प्रॉपर, हे सगळं सिस्टीम इन्स्टॉलेशनमध्ये बघत जातं. त्यानंतर जर काही प्रॉब्लेम असेल तर त्या ठिकाणी सिस्टीम इव्हॉल्युशन केलं जातं. म्हणजेच काय, सिस्टीम पुन्हा एकदा त्यामध्ये काय केलं जातं, चेंजेस केले जातात आणि सिस्टीम इव्हॉल्युशन केली जाते. सिस्टीम इव्हॉल्युशन नंतर ती जी काही चेंजेस केलेले आहेत, मग ते जर चेंजेस केले असतील तर ते सिस्टीम डिकमिशनिंगमध्ये केलं जातं. म्हणजे सिस्टीम डिकमिशनिंग म्हणजेच काय, जर तुम्ही एखादी सिस्टीम यूज करताय, मग त्यामध्ये त्या सिस्टीममध्ये एक तर चेंज करू शकता, डिकमिशन म्हणजे चेंज करू शकता, किंवा सिस्टीम पूर्णपणे रिप्लेस करू शकता. फॉर एक्झाम्पल, आपलं टेक्नॉलॉजी डे टू डे अपडेट होत असते. जसे की अगोदर डेस्कटॉप बेस्ड, टोटल डेस्कटॉप बेस्ड सॉफ्टवेअर हे होते, त्याच्यानंतर आता क्लाउड बेस आलेले आहेत, बरोबर आहे. म्हणजेच काय, ऑपरेशन्स ते आहेत. कॉलेज मॅनेजमेंट सिस्टीम ही अगोदर डेस्कटॉप बेस होती, आता मला क्लाउड बेस करायची आहे, तर मी काय करणार आहे, कॉलेज मॅनेजमेंट सिस्टीम जी आहे ती पूर्णपणे काय करेन, अगोदरची डिकमिशनिंग करेन आणि डिकमिशनिंग करून त्याच्यावरती मी काय करेन, ही जी क्लाउड बेस्ड सिस्टीम आहे ती त्या ठिकाणी यूज करेन किंवा इन्स्टॉल करेन, बरोबर. सो दॅट इज अ डिकमिशनिंग. डिकमिशनिंग मध्ये काय, मॉडिफाय करतं किंवा पूर्णपणे रिप्लेस केलं जातं, जे काय तुम्ही चेंजेस केलेले आहेत ते ह्या इव्हॉल्युशन मध्ये. सो दॅट इज अ सिस्टीम इंजिनिअरिंग प्रोसेस. ओके, जे युजली वॉटरफॉल मॉडेल यूज करतात. त्यानंतर सिस्टीम इंजिनिअरिंग प्रोसेसमध्ये इंटरडिसिप्लिनरी इन्व्हायरमेंट हे दिलेलं आहे, की डिस्टिंक्शन बिटवीन द सिस्टीम इंजिनिअरिंग प्रोसेस अँड सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोसेस. सो लिटिल स्कोप. आता ह्यामध्ये काय दिलं इंटरडिसिप्लिनरी इन्व्हायरमेंटमध्ये, केटीसी सिस्टीम इंजिनिअरिंग आहे तुमची. जर एखादी सिस्टीम आहे, त्या सिस्टीममध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, युजर इंटरफेस डिझाईन, आर्किटेक्चर, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल आणि स्ट्रक्चर इंजिनिअरिंग. जर सपोज माझी अलार्म सिस्टीम आहे, तर अलार्म सिस्टीम, फॉर एक्झाम्पल ही अलार्म सिस्टीम आहे, तर अलार्म सिस्टीममध्ये सॉफ्टवेअरचं पार्ट, इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगचं पार्ट, सगळे जे मेकॅनिकल कंपोनंट्स आहेत, सगळे गोष्टी त्या ठिकाणी लक्षात घेतल्या पाहिजेत मला, आणि त्यानंतर ती सिस्टीम मला काय करायला पाहिजे, डेव्हलप करायला पाहिजे. सो दॅट इज अ इंटरडिसिप्लिनरी एन्व्हायरमेंट. त्यानंतरचा पार्ट आहे तो सिस्टीम रिक्वायरमेंट डेफिनेशन. सिस्टीम रिक्वायरमेंट डेफिनेशन मध्ये काय, इट स्पेसिफाय दॅट व्हॉट द सिस्टीम शुड डू अँड इट्स इसेन्शियल अँड डिझायरेबल प्रॉपर्टीज. रिक्वायरमेंट डेफिनेशन म्हणजे सिस्टीमला काय पाहिजे. रिक्वायरमेंट मध्ये माहिती आहे तुम्हाला सांगितलेलं आहे की पूर्णपणे इन्फॉर्मेशन कलेक्शन. सिस्टीमला काय पाहिजे, सिस्टीम कशी वर्क होणार आहे, त्याची रिक्वायरमेंट काय आहे, ऑपरेशन्स कसे होणार, ह्या सगळ्या ह्या सिस्टीम रिक्वायरमेंट डेफिनेशन मध्ये घेतल्या जातात. सिस्टीमचा ऑब्जेक्टिव्ह, की द सिस्टीम शुड ऑल्सो डिफाईन ओव्हरऑल ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह फॉर द सिस्टीम. ऑर्गनायझेशनची काय गरज आहे त्याच्यावरती ते वर्क करतं. अँड द शुड बी डिफाईन व्हाय सिस्टीम इज बिंग प्रोक्यूर फॉर अ पर्टिक्युलर एन्व्हायरमेंट. त्यानंतर फंक्शनल ऑब्जेक्टिव्ह आहेत, ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्हमध्ये तुमचं सिस्टीमचे फंक्शनल ऑर्गनायझेशन मी सांगलं, ऑर्गनायझेशनचे काय रूल्स असतील, त्याचे काय अचीव असतील, गोल करायचे, ते सगळे ह्यामध्ये असतात. फंक्शनलमध्ये टू प्रोव्हाइड अ फायर अँड इंट्रुडर अलार्म सिस्टीम फॉर बिल्डिंग विच विल प्रोव्हाइड इंटरनल अँड एक्सटर्नल वॉर्निंग फॉर फायर ऑर अनऑथोराइज्ड इंट्रुशन. फंक्शनल ऑब्जेक्टिव्ह मध्ये बघा, ही जर अलार्म सिस्टीम आहे, तर अलार्म सिस्टीम मध्ये मी सांगितलं की सगळ्या गोष्टी या ठिकाणी लक्षात घेतलेल्या आहेत, बरोबर आहे. इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, सिव्हिल, स्ट्रक्चर, आर्किटेक्चर, युजर डिफाईन, सगळं. मग ती सगळी तुम्ही यूज करू शकता, सगळीकडे यूज करू शकता. मग ते यूज करताना पण त्याचं फंक्शनल प्रॉपर्टीज काय किंवा फंक्शनल ऑब्जेक्टिव्ह काय, तर तो त्या ठिकाणी प्रॉपर वर्क केला पाहिजे, बरोबर आहे. जर एखादी गोष्ट त्या ठिकाणी होतंय, तर त्याच्यावरती त्याला फायर, जर एखादी आग लागलेली आहे, तर त्या ठिकाणी ती काय केली पाहिजे, त्या ठिकाणी ते वर्क केलं पाहिजे. अगेन अनऑथोराइज इंट्युशन असेल, कोणी मागाशी सांगितलं मी तुम्हाला, जर एखादा अनऑथोराइज त्या ठिकाणी पर्सन ते करतोय उगच, त्या ठिकाणी अलार्म ऑन करतो, तर ते पण त्या ठिकाणी डिटेक्ट झालं पाहिजे, त्याच्यावरती काहीतरी सोल्युशन पाहिजे. मग हे झालं फंक्शनल ऑब्जेक्टिव्ह ऑफ द सिस्टीम. त्यानंतर ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह काय असतात, टू इन्शुअर दॅट द नॉर्मल फंक्शनिंग ऑफ वर्क कॅरी आउट इन द बिल्डिंग इट्स इज नॉट सिरियसली डिस्टर्बटेड बाय इव्हेंट सच एज फायर ऑर अनऑथोराइज इंट्रुशन. जर नॉर्मल फंक्शनिंग चालू आहे,
बरं, कॅरी आउट इन द बिल्डिंग इज नॉट सिरियसली डिस्टर्बटेड. आता एखादं नॉर्मल काहीतरी त्या ठिकाणी होत असेल, ठीक आहे, तर ठीक आहे, बट काही इमर्जन्सी आहे त्यावेळेस ते काय व्हायला पाहिजे, त्या ठिकाणी वर्क व्हायला पाहिजे. दॅट इज अ ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह. म्हणजेच काय, इथे बघा हे सेंटेन्स बघा, टू इन्शुअर दॅट नॉर्मल फंक्शनिंग ऑफ द वर्क कॅरी आउट इन द बिल्डिंग इज नॉट सिरियसली डिस्टर्बटेड. तुमचं जे काही वर्क आहे ते डिस्टर्ब झालं नाही पाहिजे बाय इव्हेंट सच एज फायर ऑर अनऑथराइज इंट्रुशन. अनऑथराइज इंट्रुशन किंवा जे काय फायर वगैरे आहे त्यांनी नॉर्मल जे वर्क आहे त्याला कुठलाही इफेक्ट झाला नाही पाहिजे. दॅट इज अ ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय, तुमचा काय उद्देश आहे, बरोबर, सिस्टीम डेव्हलप करण्यामागचा उद्देश काय, मग तुमचा फंक्शनल असेल, नॉन फंक्शनल असेल, ऑर्गनायझेशनल असेल, सोशल असेल, काही असेल, ऑब्जेक्टिव्ह हे बरेच असतात. सो हे ऑब्जेक्टिव्ह तुमचं काय त्या ठिकाणी असलं पाहिजे. तर जो बाकीचा पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. आज आपण सोशिओ टेक्निकल सिस्टीम काय, त्याच्यामध्ये सिस्टीमचं सोशिओ टेक्निकल सिस्टीममध्ये आपण एमर्जन प्रॉपर्टीज, बरोबर, त्याचे सोशिओ टेक्निकल सिस्टीमचं कॅरेक्टर्समध्ये एमर्जन प्रॉपर्टीज बघितले. एमर्जन प्रॉपर्टीजमध्ये कुठल्या प्रॉपर्टीज आहेत त्या बघितल्या, टाइप्स ऑफ एमर्जन प्रॉपर्टीज बघितल्या. त्याच्यानंतर सिस्टीम इंजिनिअरिंग, त्याच्यामध्ये सिस्टीम इंजिनिअरिंग करताना किंवा डेव्हलप करताना कुठलं त्या ठिकाणी गोष्टी लक्षात घेतल्या जातात, तर वॉटरफॉल मॉडेल यूज केलं जातं. तर सिस्टीम इंजिनिअरिंग प्रोसेस कोणत्या आहेत, त्याच्या प्रोसेसमध्ये ते इंटरडिसिप्लिनरी एन्व्हायरमेंट आपण बघितलं, इन्व्हॉल्वमेंट कसं आहे, म्हणजे एखादी सिस्टीम डेव्हलप करत असेल तर डेव्हलप करताना पूर्ण गोष्टी त्या ठिकाणी लक्षात घेतल्या जातात, ते बघितलं कुठल्या कुठल्या आहेत. त्यानंतर सिस्टीम रिक्वायरमेंट काय असते, सिस्टीम रिक्वायरमेंटमध्ये त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, मग त्यामध्ये फंक्शनल आणि ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह हे सगळं आपण त्या ठिकाणी बघितलं. त्यानंतरचे जे काही पॉईंट्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. सो इथे आपण एक्झाम्पल फायर सिस्टीमचं घेतलेलं, फायर इमर्जन्सी फायर सिस्टीमचं किंवा फायर अलार्मचं घेतलेलं, ठीक आहे. बाकीचं जे पॉईंट्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ही नोट्स मी तुम्हाला टाकले, युनिट 1 ची टाकले, तीच आहे, फक्त पेज नंबर आय थिंक युनिट 2, म्हणजे इथे युनिट 2 स्टार्ट होत आहे, तिथून ती रीड करायला घ्या. तिरुपकर्माचं हे नोट्स आहेत, त्याच्यावरती हे काय केलं आपण बघत होतो, ठीक आहे. पेज नंबर ह्याचं सांगतो तुम्हाला, जर काय क्वेश्चन असेल तर विचारलं तरी चालेल. युनिट 2 इथे 72 पेज नंबर पासून स्टार्ट होतं, ओके. सो दॅट इज अ सोशल टेक्निकल सिस्टीम. ह्यामध्ये जर कुठला पॉईंट रीड करा, समजलं नसेल तर मला विचारा, आपण तो क्वेश्चन जे असेल ते सॉल्व्ह करूया. अटेंडन्स जर टाकला नसेल तर अटेंडन्स चॅट बॉक्समध्ये टाका आणि लेफ्ट झाला तरी चालेल, ठीक आहे. थँक्स फॉर द जॉईन.